नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर तुम्हा विद्यार्थी मित्रांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। मित्रांनो, महाराष्ट्राचा इतिहास या इयत्ता 11वीच्या पुस्तकातलं दुसऱ्या प्रकरणाचं तिसरं लेसन आज आपण इथे या ठिकाणी करणार आहोत आणि या लेसन मध्ये बाळशास्त्री जांभेकर यांच्याबद्दलची माहिती या ठिकाणी दिलेली आहे। तर ती माहिती आपण इथे या ठिकाणी पाहणार आहोत आणि याशिवाय बाळशास्त्री जांभेकर यांच्याबद्दल अजून काय महत्त्वाची इन्फॉर्मेशन आपल्याला मिळतीये का, तर ती पण आपण इथे या लेक्चरच्या माध्यमातून या ठिकाणी पाहणार आहोत। लक्षात घ्या, कंबाईनच्या विद्यार्थी मित्रांसाठी आणि राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही लेक्चर सिरीज खूप जास्त महत्त्वाची आहे, खूप जास्त इम्पॉर्टंट आहे। तेव्हा मित्रांनो, या लेक्चर सिरीजचा फायदा तुम्ही तर घ्या, मात्र तुमच्या मित्रांना देखील या ठिकाणी ही लेक्चर लिंक या ठिकाणी शेअर करा, कारण YouTube मध्ये जे मोफत पद्धतीने या ठिकाणी हे जे लेक्चर्स तुम्हाला दिले जाते त्या लेक्चरचा आपण सर्वांनी बेनिफिट उचलून राज्यसेवेच्या आणि येणाऱ्या आगामी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांमध्ये इतिहास या विषयामध्ये जास्तीत जास्त मार्क कसे मिळतील याचा प्रयत्न आपला या ठिकाणी करणं गरजेचं आहे। तेव्हा सुरू करूया आजचं महत्त्वाचं सेशन। लक्षात घ्या, या लेक्चरच्या सुरुवातीलाच या ठिकाणी लक्षात ठेवा की बाळशास्त्री जांभेकर यांच्याबद्दलची माहिती आपल्याला जाणून घ्यायची आहे। जांभेकर जर आपण या ठिकाणी पाहिले तर लक्षात घ्या, मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून या ठिकाणी जांभेकरांना या ठिकाणी संबोधलं जातं, कारण सन 1832 साली बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठीतलं पहिलं वृत्तपत्र दर्पण हे या ठिकाणी सुरू केल्याचं दिसून येतं। याचबरोबर जांभेकर हे स्त्री शिक्षणाचे पहिले पुरस्कार ते देखील या ठिकाणी मानले जातात, कारण दर्पण या वृत्तपत्रामधूनच त्यांनी स्त्री शिक्षणाचं महत्त्व समाजापुढे मांडलेलं आहे असं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं। जांभेकरांच्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती असेल की शेषाद्री प्रकरण या ठिकाणी घडलं, ज्या शेषाद्री प्रकरणामध्ये बाळशास्त्री जांभेकर यांना या ठिकाणी प्रायश्चित्त भोगावं लागलेलं होतं असं देखील या ठिकाणी पाहायला भेटतं। याचबरोबर जांभेकरांनी या पुण्यामध्ये वाचनालयाची चळवळ देखील या ठिकाणी उभी केल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं, कारण बॉम्बे नेटिव्ह जनरल लायब्ररीची स्थापना ही या ठिकाणी बाळशास्त्री जांभेकरांच्याच माध्यमातून झाल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं। आणि याशिवाय ज्ञानेश्वरी मराठी भाषेतून या ठिकाणी टाईप केलेली ज्ञानेश्वरी ही सर्वात पहिल्यांदा उपलब्ध करून देण्याचं कार्य हे देखील बाळशास्त्री जांभेकरांनीच या ठिकाणी केलेलं आहे असं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं। तर मित्रांनो, या पद्धतीनं जांभेकर यांच्याबद्दल जी महत्त्वाची माहिती इयत्ता 11वीच्या पुस्तकामध्ये आहे तर ती सगळी व्यवस्थित माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत। आता लक्षात घ्या, एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यायची आहे की राज्यसेवा पूर्व परीक्षेची तयारी तुम्ही सर्वजण करत असाल, जी परीक्षा 28 एप्रिलला आहे, तर या 28 एप्रिलला सामोरं जात असताना तुम्हाला काही महत्त्वाच्या बॅचेस या ठिकाणी जॉईन करणं गरजेचं आहे, कारण इतिहास हा विषय हा पैकीच्या पैकी मार्क या ठिकाणी मिळवून देणारा विषय आहे। तर त्यासाठी हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हे ॲप्लिकेशन तुम्ही या ठिकाणी डाउनलोड या ठिकाणी करा। इथं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील या ॲप्लिकेशनची लिंक मी तुम्हाला देत आहे, तर त्या डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या लिंकवरनं पण तुम्ही या ठिकाणी हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हे ॲप्लिकेशन डाउनलोड या ठिकाणी करू शकता। आणि तिथं अत्यंत महत्त्वाची राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेची PYQs बॅच या ठिकाणी आहे। या बॅचमध्ये मागील 10 वर्षांचे प्रीवियस इयर क्वेश्चन जे आहेत हे प्रीवियस इयर क्वेश्चन, त्याचबरोबर त्या प्रीवियस इयर क्वेश्चनचे एक्सप्लेनेशन आणि संभाव्य प्रश्नांची चर्चा इथे या ठिकाणी आपण केलेली आहे। याचबरोबर लक्षात घ्या, एक महत्त्वाचे टेस्ट पेपर आणि त्याचबरोबर रिव्हिजन लेक्चर सिरीजची बॅच आपल्या ॲप्लिकेशनवर आहे, ज्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला एकूण 5 प्रश्नपत्रिका इतिहास या विषयाचे मिळतील। प्रत्येकी 100 प्रश्न ज्या प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये आहे, 500 प्रश्नांच्या माध्यमातून संपूर्ण विषयाची तुम्हाला रिव्हिजन या ठिकाणी होईल। एन्शियंट, मिडिवल, मॉडर्न आणि त्याचबरोबर सोशल रिफॉर्मर या सर्वच घटकांची तुम्हाला या माध्यमातून रिव्हिजन होईल। ही बॅच लक्षात घ्या, केवळ 249 रुपयामध्ये तुम्हाला सध्या या ठिकाणी उपलब्ध होणार आहे। या प्रकारच्या बॅचला तुम्ही या ठिकाणी जरूर जॉईन करा। लक्षात घ्या, राज्यसेवा पूर्व परीक्षा जर आपण या ठिकाणी पाहिलं तर प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास यावर सातत्यानं 6 ते 7 प्रश्न येत असतात। तर प्राचीन आणि मध्ययुगीन भारताच्या इतिहासावर एक कंप्लीट बॅच ही देखील या ठिकाणी उपलब्ध आहे आपल्या ॲप्लिकेशनवर। तेव्हा मित्रांनो, हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हे ॲप्लिकेशन इतिहास या विषयाची तयारी करण्यासाठी एक परिपूर्ण ॲप्लिकेशन आहे, तर ते ॲप्लिकेशन तुम्ही जरूर या ठिकाणी डाउनलोड करा आणि तुम्हाला हवी असणारी बॅच या ठिकाणी जरूर या ठिकाणी जॉईन करा। लक्षात घ्या मित्रांनो, सुरू करूया आता आपण महत्त्वाचं सेशन ज्यासाठी आपण इथं उपस्थित आहात। बाळशास्त्री जांभेकर, लक्षात घ्या,
जसं मी मागेच म्हटल्याप्रमाणे की कोणताही समाजसुधारक अभ्यासत असताना आपल्याला त्या समाजसुधारकाचं निधन कोणत्या वर्षी झालं हे माहिती असणं गरजेचं आहे आणि त्याचं जन्म कोणत्या गावामध्ये झालेला आहे तर ते माहिती असणं गरजेचं आहे। आणि तिसरा महत्त्वाचा घटक जो आहे तर त्या समाजसुधारकांनी त्याच्या जीवित काळामध्ये कोणते ग्रंथ निर्माण केले, कोणत्या संस्था निर्माण केल्या, कोणती वर्तमानपत्र त्यांनी सुरू केलेली आहेत, या सर्व घटकांची माहिती आपल्याला या ठिकाणी अभ्यासणं खूप जास्त गरजेचं आहे। आणि त्याच पद्धतीनं आपण इथे या ठिकाणी पाहूया, बाळशास्त्री जांभेकर यांचं निधन जर आम्ही पाहिलं तर 1846 या ठिकाणी झाल्याचं दिसतं। म्हणजे 1812 त्यांचा जन्म आहे आणि 1846 त्यांचं निधन या ठिकाणी आहे। तर 30-35 वर्षांचं आयुष्य त्यांना या ठिकाणी मिळाल्याचं आपल्याला इथे या ठिकाणी पाहायला मिळतं। त्यामुळं अत्यंत कमी कार्यकाळामध्ये, कमी जीवित काळामध्ये त्यांनी महत्त्वाची कार्य केल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला मिळतं। आता काय दिलेलं आहे आपल्या या पुस्तकामध्ये त्याची इन्फॉर्मेशन आपण पाहूया। आता पहा, बाळशास्त्री जांभेकरांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील पोंभुर्ले या ठिकाणी झालेला आहे। तर पोंभुर्ले हे तुम्हाला या ठिकाणी कायम लक्षात ठेवायचं आहे। मागे जगन्नाथ शंकरशेठ यांच्याबद्दलची माहिती आपण या ठिकाणी पाहिलं तर त्यांचा जन्म कुठे झाला तर मुरबाडमध्ये झाला, ठाणे जिल्ह्यातील मुरबाडमध्ये, मुरबाड या गावी झालेला आहे। तर इथं जांभेकरांचा जन्म हा रत्नागिरीमधले या ठिकाणी पोंभुर्ले इथे या ठिकाणी झाल्याचं एकंदरीत दिसतं। तर पोंभुर्ले गाव हे जन्मगाव आहे बाळशास्त्री जांभेकरांचा, हा मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवा। 6 जानेवारी सन 1812 त्यांचा जन्म झाल्याचं इथे या ठिकाणी म्हटलेलं आहे। तर लक्षात घ्या, बाळशास्त्री जांभेकरांनी 6 जानेवारी 1832 दर्पण नावाचं पहिलं वृत्तपत्र या ठिकाणी आपल्या जन्मदिवसाच्या निमित्त सुरू केल्याचं दिसतं। आणि दर्पण हे पहिलं मराठी भाषिक वृत्तपत्र या ठिकाणी मानलं जातं आणि म्हणून मग बाळशास्त्री जांभेकरांचा जन्मदिवस हा मराठी पत्रकारिता दिन म्हणून या ठिकाणी साजरा केला जातो। दर्पण याच वर्षी याच दिवशी या ठिकाणी प्रकाशित झालं 6 जानेवारीला आणि म्हणून हा दिवस या ठिकाणी जांभेकरांचा जन्मदिवस आणि त्याचबरोबर दर्पणचं पण या ठिकाणी पहिलं या ठिकाणी अंक प्रकाशित झाला, त्यामुळं मराठी पत्रकारिता दिन 6 जानेवारीला साजरा केला जातो। तर हा एक महत्त्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात ठेवा। लक्षात घ्या, सध्या हे ठिकाण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यामध्ये आहे असं म्हटलेलं आहे। तर लक्षात घ्या, संस्कृत, इंग्रजी, गुजराती, बंगाली आणि फारसी या भाषा त्यांनी आत्मसात केल्याचं दिसतं। म्हणजे लक्षात घ्या, त्या काळामध्ये एक संकल्पना होती, ज्या संकल्पनेला भाषाविद या नावानं संबोधलं जातं। भाषाविद याचा अर्थ काय आहे तर अनेक भाषांचं ज्ञान ग्रहण करणारे लोक, त्यांना भाषाविद म्हणजे अनेक भाषांचे ज्ञान माहिती असणारे विद्वान, अशा प्रकारचा अर्थ आपल्याला पाहायला भेटतो। आणि म्हणून मग स्वतंत्र पूर्व भारतामध्ये असे अनेक समाजसुधारक तुम्हाला पाहायला भेटतील की ज्या समाजसुधारकांना अनेक भाषा ज्ञात होत्या। त्यापैकी जांभेकर एक होते। जांभेकरांना संस्कृत, इंग्रजी, गुजराती, बंगाली आणि फारसी या भाषांचं ज्ञान या ठिकाणी होतं। या भाषांमध्ये त्यांनी प्रावीण्य मिळवलं होतं असं एकंदरीत दिसतं। शिक्षण पूर्ण झाल्यानंतर बाळशास्त्री जांभेकर जे होते हे बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीमध्ये डेप्युटी सेक्रेटरी या पदावर रुजू झाल्याचं एकंदरीत दिसतं। आता लक्षात घ्या, द बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी ही संस्था स्थापन कोणी केली होती तर जगन्नाथ शंकरशेठ यांनी स्थापन केली होती बाउंडस्टोर एल्फिस्टनच्या मदतीनं। साधारणतः 1822 साली या प्रकारे बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाल्याचं दिसून येतं। तर लक्षात घ्या, या बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचं आधीचं नाव होतं हैंद शाळा व शाळा पुस्तक समिती, हे या ठिकाणी लक्षात घ्या। तर हैंद शाळा व शाळा पुस्तक समिती 1820 आणि त्यानंतर 1822 या ठिकाणी दी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी आहे, हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या। लक्षात घ्या, इथं म्हणलेलं आहे जांभेकर या संस्थेचे डेप्युटी डायरेक्टर या ठिकाणी होते किंवा डेप्युटी सेक्रेटरी या ठिकाणी आहे असं इथे या ठिकाणी म्हटलेलं आहे। तर डेप्युटी सेक्रेटरी किंवा डेप्युटी डायरेक्टर हे जांभेकर या संस्थेचे आहेत। तर लक्षात घ्या, या संस्थेच्या या ठिकाणी डायरेक्टर कोण होते तर बापू छत्रे, हे नाव लक्षात असू द्या। तर लक्षात घ्या, बापू छत्रे जे होते हे बापू छत्रे हे आपल्याला पाहायला भेटतात की या काळामध्ये ते या ठिकाणी दी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे डायरेक्टर होते। तर डेप्युटी डायरेक्टर हे या ठिकाणी बाळशास्त्री जांभेकर आहेत। तर हा एक महत्त्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी कदापि विसरता कामा नये। पुढे पाहायला भेटतं, सरकारच्या वतीनं अक्कलकोटच्या युवराजचे शिक्षक म्हणून ते या ठिकाणी नेमले गेलेले आहेत असं एकंदरीत दिसतं। तर हा एक दुसरा महत्त्वाचा मुद्दा जांभेकरांच्या बद्दल आपण या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे। तर एकतर दी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे
मुंबईचे डेप्युटी डायरेक्टर आणि दुसरे अक्कलकोट संस्थानचे युवराज जे आहेत तर त्या युवराजचे ते या ठिकाणी शिक्षक म्हणून काम करताना एकंदरीत दिसतं। आणि त्यानंतर 1834-37 दरम्यान त्यांनी या ठिकाणी एल्फिन्स्टन महाविद्यालय जे आहे तर त्या एल्फिन्स्टन महाविद्यालयाचे असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्य केल्याचं एकंदरीत दिसतं। तर लक्षात घ्या, एक नाव तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे, ते म्हणजे नारोजी फर्दुंजी। ठीक आहे, तर नारोजी फर्दुंजी जर आपण या ठिकाणी पाहिलं तर हे नाव लक्षात ठेवणं गरजेचं आहे। तर नारोजी फर्दुंजी हे नाव लक्षात घ्या, नारोजी फर्दुंजी। आता हे कोण आहे नारोजी फर्दुंजी? तर पारसी नाव दिसतंय। तर लक्षात घ्या, नारोजी फर्दुंजी हे या ठिकाणी एल्फिन्स्टन हायस्कूलचे पहिले शिक्षक होते। तर एल्फिन्स्टन महाविद्यालयाचे पहिले या ठिकाणी प्राध्यापक म्हणून या ठिकाणी जांभेकरांना संबोधलं जातं। तर हा मुद्दा लक्षात घ्या, परत एकदा नीट समजून घ्या। नारोजी फर्दुंजी एल्फिन्स्टन हायस्कूलचे पहिले शिक्षक आहे, तर एल्फिन्स्टन महाविद्यालयाचे पहिले असिस्टंट प्रोफेसर हे या ठिकाणी कोण आहेत? तर ते म्हणजे बाळशास्त्री जांभेकर आहेत। आणि जांभेकर जेव्हा इथे प्रोफेसर होते तेव्हा दादाभाई नौरोजी आणि भाऊ दाजी लाड हे त्यांचे आवडते शिष्य राहिल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं। आपण मागे पाहिलं होतं पहा की याच एल्फिन्स्टन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन 1845 साली लिटररी सोसायटीची स्थापना या ठिकाणी स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीची स्थापना केली होती असं दिसून येतं। 1845ला स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीची स्थापना ज्या लोकांनी केली ते सर्व विद्यार्थी हे या ठिकाणी एल्फिन्स्टन महाविद्यालयाचे विद्यार्थी होते। हा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या। पुढे आपल्याला पाहायला भेटतं बाळशास्त्री जांभेकर हे शिक्षकांच्या अध्यापन वर्गाचे संचालक देखील या ठिकाणी राहिल्याचं दिसून येतं। आता काय आहे शिक्षकांचे अध्यापन वर्ग? तर नीट समजून घ्या की ब्रिटिश राज्यकर्त्यांनी या संपूर्ण काळामध्ये आधुनिक शिक्षण व्यवस्था महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये आणलेली होती। तर या आधुनिक शिक्षण संस्थांना काम करण्यासाठी एक अध्यापक वर्ग असला पाहिजे आणि त्या अध्यापक वर्गांनी कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षित केलं पाहिजे तर अशा प्रकारे अध्यापक वर्ग जे आहेत ते वर्ग तर त्या वर्गाचे संचालक म्हणून या ठिकाणी बाळशास्त्री जांभेकर या ठिकाणी काम करताना एकंदरीत दिसून येतो। तर हा एक महत्त्वाचा मुद्दा जांभेकरांच्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। तर अध्यापक वर्गाचे या ठिकाणी संचालक म्हणून त्यांनी काही वर्ष काम केलं। पुढे पाहायला भेटतं मुंबई इलाख्यातील प्राथमिक शाळा तपासणीचे निरीक्षक म्हणून सरकारने त्यांची नियुक्ती इथे या ठिकाणी केल्याचं दिसतं। तर लक्षात घ्या 1846ला जांभेकरांचं निधन होतं। तर या दोन्ही संस्थांवर त्यांच्यानंतर दादोबा पांडुरंग तरखडकर यांची वर्णी लागलेली आहे हे लक्षात घ्या। म्हणजे अध्यापक वर्गाचे संचालक जांभेकर होते, जांभेकरांच्या निधनानंतर या जागेवर दादोबा पांडुरंग तरखडकरांनी पण काम केलं। त्याचबरोबर मुंबई इलाख्यातील प्राथमिक शाळा तपासणीचे निरीक्षक म्हणून त्यांनी काम केलं होतं जांभेकरांनी। जांभेकरांच्या निधनानंतर दादोबा पांडुरंग तरखडकर या पदावर या ठिकाणी विराजमान झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं। पुढे काय माहिती दिलेली आहे ते आपण इथे या ठिकाणी पाहूया। इथं म्हणलेलं आहे वेगवेगळ्या पदांवर कार्य करत असताना इतिहास संशोधन त्याचबरोबर शिलालेख वाचन ताम्रपटांचा शोध यांमध्ये देखील जांभेकरांनी ज्ञान संपादन केल्याचं दिसून येतं। जांभेकरांबद्दल एक अत्यंत महत्त्वाची बाब मी तुम्हाला या ठिकाणी सांगेल की महाराष्ट्रातले आद्य इतिहासकार म्हणून देखील जांभेकरांना संबोधलं जातं। नीट समजून घ्या काय म्हणतोय मी, महाराष्ट्रातले आद्य इतिहासकार जांभेकरांना संबोधलं जातं कारण जांभेकरांनीच या ठिकाणी इतिहासावर आधारित असणाऱ्या विविध ग्रंथांची निर्मिती या ठिकाणी केली, इतिहास संशोधन केलं, शिलालेखांचं वाचन त्यांनी केलं, ताम्रपटांचा अभ्यास त्यांनी या ठिकाणी केल्याचं दिसून येतं। लक्षात घ्या दी रॉयल एशियाटिक सोसायटी या नावाची संस्था ही मुंबईमध्ये स्थापन झाली होती। द रॉयल एशियाटिक सोसायटी जी आहे ही जगन्नाथ शंकर शेट यांनी या संस्थेला मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत देखील केली होती। तर मुद्दा नीट समजून घ्या, दी रॉयल एशियाटिक सोसायटीचं एक मुखपत्र होतं, ज्या मुखपत्राचं नाव होतं एशियाटिक सोसायटी। नीट समजून घ्या काय होतं तर एशियाटिक सोसायटी, इथं लिहितो हवं तर मी, तर एशियाटिक रॉयल एशियाटिक सोसायटीचं मुखपत्र होतं तर त्या मुखपत्राचं नाव होतं एशियाटिक रिसर्च। ठीक आहे, तर हा एक मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे। तर एशियाटिक रिसर्च हे जे वृत्तपत्र होतं हे एक नियतकालिक होतं। तर हे नियतकालिक इतिहासावर रिसर्च करणाऱ्या लोकांनी इथे या ठिकाणी लेख लिहायचे असतात, तर या प्रकारचं या ठिकाणी होतं। तर इथं कोणीही येड्या गबाळ्याचे लेख या ठिकाणी घेतले जात नव्हते। तर या एशियाटिक रिसर्च या पत्रामध्ये पहिली भारतातली व्यक्ती आहे जिनं आपला लेख छापला, तर ती व्यक्ती या ठिकाणी आहे बाळशास्त्री जांभेकर। तर बाळशास्त्री जांभेकर ही पहिली व्यक्ती
की जिनं या ठिकाणी एशियाटिक रिसर्च या पेपरमध्ये किंवा या नियतकालिकामध्ये लिखाण करायला सुरुवात या ठिकाणी केली होती। तर हा एक महत्त्वाचा मुद्दा जांभेकरांच्या संदर्भामध्ये या ठिकाणी लक्षात घ्या, एशियाटिक रिसर्च। ठीक आहे, रॉयल एशियाटिक सोसायटी 1820ला सुरू झालेली आहे मुंबईमध्ये आणि 1784ला ती बंगालमध्ये बेंगॉल एशियाटिक रिसर्च या नावानं स्थापन या ठिकाणी झाल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं। ठीक आहे, तर 1784ला विल्यम जोन्सनं बंगालमध्ये ती स्थापन केली आणि त्याचबरोबर 1820च्या दरम्यान ती या ठिकाणी संस्था रॉयल एशियाटिक सोसायटी ही या ठिकाणी स्थापन झाली 1820ला मुंबई इलाक्यात आणि त्याचं मुखपत्र एशियाटिक रिसर्च हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या। इथं म्हटलेलं आहे की जांभेकरांनी इतिहास, भूगोल, व्याकरण, गणित, छंदशास्त्र, नीतिशास्त्र इत्यादी विषयांवर पुस्तकं देखील लिहिल्याचं एकंदर दिसतं। लक्षात घ्या, जांभेकरांनी जी ग्रंथसंपदा केलेली आहे तर त्या ग्रंथसंपदेचं नावं तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात। तर सर्वात इम्पॉर्टंट ग्रंथ आहे तो म्हणजे शून्यलब्धी। तर शून्यलब्धी हा ग्रंथ आहे जो जांभेकरांनी लिहिलेला आहे। याचबरोबर हिंदुस्थानचा इतिहास हा या ठिकाणी ग्रंथ आहे। हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास हा देखील एक ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे। याचबरोबर सार संग्रह या ग्रंथाची निर्मिती जांभेकरांनी या ठिकाणी केलेली आहे आणि याचबरोबर इथे लक्षात घ्या, इंग्लंडचा इतिहास देखील जांभेकर या ठिकाणी लिहिताना एकंदर दिसतात। तर आद्य इतिहासकार याचमुळे त्यांना म्हटलं जातं कारण त्यांनी अनेक इतिहासावरची ग्रंथ हे या ठिकाणी लिहिलेली आहेत। जांभेकरांच्या आधी भारतामध्ये असा कोणता व्यक्ती नाहीये की ज्यांनी इतिहासावर आधारित या ठिकाणी ग्रंथ लिहिले आणि म्हणून मग आद्य इतिहासकार म्हणून जांभेकरांना संबोधलं जातं। तर हा एक मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या। याचबरोबर आपल्याला पाहायला भेटतं की ज्ञानेश्वरीचं पाठभेदासहित संपादन त्यांनी या ठिकाणी केल्याचं दिसतं। तर मुद्रित स्वरूपातील ज्ञानेश्वरी सर्वात पहिल्यांदा मराठी माणसाच्या हातामध्ये ठेवण्याचं कार्य हे जांभेकरांनी केल्याचं एकंदरीत दिसून येतं। तर खूप इम्पॉर्टंट आहे। मागे आपण पाहिलं होतं विल्यम कैरेनं मुद्रित स्वरूपातील भारतीय भाषेतील बायबलांची निर्मिती केली। तर लक्षात घ्या, जांभेकरांचं योगदान हे आहे की मुद्रित स्वरूपातील ज्ञानेश्वरी ही भारतीयांच्या हाती ठेवण्याचं कार्य या ठिकाणी जांभेकर या ठिकाणी करताना एकंदरीत दिसून येतं। आपल्याला माहिती आहे जांभेकर हे मराठी भाषेचे पत्रकारितेचे जनक या ठिकाणी मानले जातात आणि या जांभेकरांनी सन 1832 साली दर्पण नावाचं हे पहिलं मराठी भाषेतील वृत्तपत्र सुरू केल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं। तर खूप इम्पॉर्टंट मुद्दा आहे की 1832ला दर्पणची सुरुवात ते या ठिकाणी करताना दिसून येतं। आता लक्षात घ्या, दर्पणचा स्थापना वर्ष हा आपला मराठी पत्रकारिता दिन म्हणून साजरा केला जातो। 6 जानेवारी सन 1832ला दर्पण हे वृत्तपत्र या ठिकाणी प्रकाशित झाल्याचं एकंदरीत दिसून येतं। लक्षात घ्या मित्रांनो, दर्पण बद्दल अजून एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन तुम्हाला मला सांगावीशी वाटते की दर्पण हे मराठीतील होतं, मात्र दर्पणमध्ये जे लिखाण केलेलं आहे ते ब्रिटिशांनाही समजावं आणि ब्रिटिशांचेही डोळे या ठिकाणी उघडले जावे यासाठी दर्पणमध्ये ज्या बातम्या येत होत्या, ज्या अग्रलेख लिहिले जात होते त्याचा इंग्रजी देखील अनुवाद केला जात होता आणि इंग्रजीचा सदर देखील इथे या ठिकाणी चालवलं जात होतं। हा मुद्दा लक्षात घ्या। तर इथं लक्षात घ्या, दर्पणमध्ये जे बातम्या द्यायच्या आहेत, जे लेख लिहायचे आहेत, तर ते लेख लिहिण्याचं काम, इंग्रजीतले लेख लिहिण्याचं काम या ठिकाणी बाळशास्त्री जांभेकर या ठिकाणी करतात आणि त्या प्रकारे दर्पणचं ते इंग्रजी अग्रलेखांचं मराठीत भाषांतर करण्याचं काम इथं भाऊ महाजन या ठिकाणी करताना एकंदरीत दिसून येतं। तर लक्षात घ्या, असं म्हणता येईल आपल्याला की दर्पण हे मराठीतले पहिलं वृत्तपत्र होतं, मात्र या दर्पणमध्ये इंग्रजीतले जे मजकूर आहेत ते जांभेकर लिहित होते। तर त्या इंग्रजी मजकुरांचं मराठी भाषांतर करण्याचं काम हे या ठिकाणी भाऊ महाजन जे होते, तर हे भाऊ महाजन या ठिकाणी करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं। म्हणजे लक्षात ठेवलं गरजेचं आहे की जांभेकरांच्या या सामाजिक कार्यामध्ये भाऊ महाजन यांचं देखील खूप महत्त्वाचं योगदान इथे या ठिकाणी राहिल्याचं पाहायला भेटतं। दर्पण 1840ला जेव्हा बंद पडलं त्यानंतर दिग्दर्शन या नावाचं वृत्तपत्र 1840ला इथे या ठिकाणी सुरू करतायत बाळशास्त्री जांभेकर। तर हा एक मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या। जांभेकरांच्या जीवनामध्ये एक प्रकरण घडलं, ज्या प्रकरणाला आपण शेषाद्री प्रकरण या नावानं या ठिकाणी संबोधतो। शेषाद्री प्रकरण काय आहे ते बॅचमध्ये मी तुम्हाला इतिहास या विषयाची जी बॅच आहे आपली समाज सुधारकांची बॅच हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या ॲप्लिकेशनवर, तर त्यामध्ये डिटेल्सपणे मी तुम्हाला सांगितलेलं आहे शेषाद्री प्रकरण काय। तर लक्षात घ्या, या शेषाद्री प्रकरणामध्ये बाळशास्त्री जांभेकरांनी पुढाकार घेतला आणि त्यामुळे या ठिकाणी ज्ञाती बांधवांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकला होता आणि म्हणून मग बहिष्कार टाकल्यामुळं त्यांना तिथे या ठिकाणी
प्रायश्चित्त घ्यावं लागल्याचं आपल्याला पाहायला भेटतं। तर आयोगाने जर समजा तुम्हाला प्रश्न विचारले की शेषाद्री प्रकरणामध्ये प्रायश्चित्त कोणाला घ्यावं लागलं, तर बाळशास्त्री जांभेकरांना घ्यावं लागलं हे या ठिकाणी लक्षात घ्या। आणि त्यामुळे मग जांभेकरांनी इथून पुढे 1843 ते प्रकरण आहे आणि त्यानंतर मग जांभेकरांनी सामाजिक सुधारणा करत असताना तारतम्य बाळगूनच त्या केल्या पाहिजे अशी भूमिका पुढे घेतल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं। तर जांभेकरांबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन जर तुम्हाला खूप डिटेलमध्ये हवी असेल तर हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या ॲप्लिकेशनमध्ये समाज सुधारकांची बॅच आहे, तर ती बॅच तुम्ही जॉईन करा। ती बॅच जॉईन केल्यानंतर आपलं समाज सुधारकाचं पुस्तक देखील तुम्हाला उपलब्ध या ठिकाणी होणार आहे, जे तुमच्या पोस्टल ॲड्रेसवर विदिन 10 डेजमध्ये या ठिकाणी मिळून जाईल। ठीक आहे, पत्ता फक्त त्यासाठी व्यवस्थितरित्या तुम्हाला नमूद करायचं आहे। तर या प्रकारे जांभेकरांची माहिती इथं आपण पाहिली। पुढे आपल्याला पाहायला भेटतं, तर लक्षात घ्या जांभेकर जर आपण पाहिले तर जांभेकर हे या ठिकाणी आद्य सुधारक या ठिकाणी आहे, याचबरोबर मराठी वृत्तपत्राचे जनक आहे, आद्य इतिहास संशोधक म्हणून त्यांना संबोधलं जातं, ते सुधारणावाद्यांचे प्रवर्तक या ठिकाणी आहे, शिक्षण तज्ज्ञ आहे, ज्येष्ठ श्रेष्ठ पत्रकार आहे आणि एक व्यवहारवादी सुधारक देखील या ठिकाणी आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या। म्हणजे जांभेकरांचा गौरव एवढ्या सगळ्या गोष्टीकोनातून या ठिकाणी केला जातो, तर हा एक मुद्दा आपण लक्षात ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे। लक्षात घ्या बॉम्बे नेटिव्ह इम्प्रुव्हमेंट सोसायटी ज्या पुस्तकामध्ये नाही आहे, मात्र बॉम्बे नेटिव्ह इम्प्रुव्हमेंट सोसायटी, खूप इम्पॉर्टंट मुद्दा देतो मी, नेटिव्ह इम्प्रुव्हमेंट सोसायटीची स्थापना ही या ठिकाणी ते करताना एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं। ठीक आहे, तर दी बॉम्बे नेटिव्ह इम्प्रुव्हमेंट सोसायटीची स्थापना ही 1845च्या दरम्यान हे या ठिकाणी बाळशास्त्री जांभेकर या ठिकाणी करतात। पुस्तकामध्ये नाही, पुस्तकाच्या बाहेरची ही बीट ही या ठिकाणी लक्षात घ्या। याचबरोबर शेषाद्री प्रकरण जे मी तुम्हाला म्हटलं होतं, ते शेषाद्री प्रकरण देखील आपल्या पुस्तकामध्ये नाही आहे, तर ते पण आपण या ठिकाणी लक्षात ठेवा की शेषाद्री प्रकरण हे 1843 या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं। अंबेजोगाईमधला शेषाद्री नावाचा ब्राह्मण, त्याला 2 मुलं होती, एक नारायण शेषाद्री आणि दुसरा श्रीपाद शेषाद्री। तर नारायणने या ठिकाणी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला, एका ब्राह्मणाच्या मुलानं ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला आणि त्यानंतर श्रीपाद जो ख्रिश्चन मिशनऱ्यांकडे शिक्षणासाठी पाठवला होता, तर त्याचा ताबा मिळवण्यासाठी जांभेकरांनी खूप जास्त मेहनत केली, कारण श्रीपादनं तरी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार करावा नाही ही भूमिका या ठिकाणी राहिली। आणि त्या काळामध्ये जे काही उच्चवर्णीय सवर्ण होते ते या श्रीपाद शेषाद्रीला आपल्या धर्मामध्ये घ्यायला तयार नव्हते, कारण त्यांचं असं म्हणणं होतं की नारायणप्रमाणेच या ठिकाणी हा श्रीपाद ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या सोबत राहिलेला आहे आणि त्यामुळे तो देखील या ठिकाणी ख्रिश्चन धर्माचा त्यांनी स्वीकार केला असेल किंवा तो या ठिकाणी हिंदू धर्माच्या विरोधात तो या ठिकाणी वागला असेल आणि त्यामुळं त्या श्रीपादला हिंदू धर्मामध्ये परत घ्यायला या काळातील उच्चवर्णीय सवर्ण तयार नव्हते, मात्र जांभेकरांनी त्यासाठी विशेष प्रयत्न केल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं। आणि म्हणून धर्मात हस्तक्षेप केल्यामुळं पाहायला भेटतं की जांभेकरांना इथं प्रायश्चित्त या ठिकाणी द्यावं लागलं होतं, हे लक्षात घ्या। तर लक्षात घ्या दी बॉम्बे नेटिव्ह इम्प्रुव्हमेंट सोसायटीची स्थापना ते करतात, समाजामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी हे संघटन त्यांनी स्थापन केलं होतं। आणि त्याचबरोबर दी बॉम्बे नेटिव्ह जनरल लायब्ररी जी आहे, दी बॉम्बे नेटिव्ह जनरल लायब्ररी हे पण या ठिकाणी लक्षात घ्या, लायब्ररी द बॉम्बे नेटिव्ह जनरल लायब्ररी याची ही स्थापना या ठिकाणी जांभेकर या ठिकाणी करताना दिसतात। म्हणजे वाचनालयाची चळवळ जांभेकरांपासूनच या ठिकाणी सुरू झाल्याचं आपण पाहतो। नेटिव्ह इम्प्रुव्हमेंट सोसायटी सुधारण्यासाठी सुरू केलेली ही महत्त्वाची संघटना या ठिकाणी मानलं जातं। दुर्दैव असं आहे की जांभेकरांसारखे जे सुधारक या ठिकाणी राहिलेले आहेत, तर त्या सुधारकांना दीर्घ आयुष्य लाभलेलं नाही आहे आणि अत्यंत कमी वयात 30 मध्येच असताना जांभेकरांचं 17 मे सन 1846ला बनेश्वर इथे त्यांचा या ठिकाणी मृत्यू झाल्याचं या ठिकाणी पाहायला भेटतं। जांभेकर या काळामध्ये शिलालेखांचं ताम्रपटांचं वाचन करण्यासाठी बनेश्वरमध्ये या ठिकाणी गेले आणि तिथंच त्यांचं निधन झाल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं। तर जांभेकरांबद्दल काय काय महत्त्वाचे मुद्दे इथे लक्षात ठेवायचे, तर जांभेकरांचं निधन 1846ला झालं। जांभेकर जे होते या जांभेकरांना शेषाद्री प्रकरणामध्ये प्रायश्चित्त घ्यावं लागलं। जांभेकरांनी नेटिव्ह इम्प्रुव्हमेंट सोसायटी जी आहे ती स्थापन केली होती, त्याचबरोबर नेटिव्ह जनरल लायब्ररी सोसायटी स्थापन केली होती, याचबरोबर मुंबईमध्ये
जी पहिली शिक्षण संस्था आपण म्हणतो की बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी, तर त्या बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे हे कोण होते, हे पहिले या ठिकाणी डेप्युटी डायरेक्टर या ठिकाणी राहिलेले आहेत. एल्फिस्टन महाविद्यालयाचे प्राध्यापक या ठिकाणी होते हे. याचबरोबर जांभेकर जर आपण या ठिकाणी पाहिलं तर जांभेकरांनी दर्पण 1832 आणि त्याचबरोबर दिग्दर्शन 1840ला सुरू केल्याचं दिसतं. शून्य लब्धी हा त्यांचा अत्यंत महत्त्वाचा या ठिकाणी ग्रंथ मानला जातो. हिंदुस्थानचा इतिहास, त्याचबरोबर हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास, लंडनचा इतिहास, सारसंग्रह इत्यादी ग्रंथांची निर्मिती जांभेकर या ठिकाणी करताना दिसतात. अत्यंत महत्त्वाचा व शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे मुद्रित स्वरूपातील ज्ञानेश्वरी जांभेकरांनी भारतीयांच्या हाती सर्वप्रथम दिल्याचं एकंदरीत दिसतं. तर एवढे सगळे पॉईंट्स तुम्हाला या ठिकाणी करायचे आहेत ते म्हणजे जांभेकरांच्या संदर्भात. जांभेकर हे पहिले स्त्री शिक्षक, स्त्रियांना शिक्षण द्यावं, स्त्री शिक्षणाचे पहिले या ठिकाणी जनक म्हणून या ठिकाणी मानले जातात. कारण 1832 साली त्यांनी दर्पणमध्ये स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केल्याचं एकंदरीत दिसतं. मित्रांनो लक्षात घ्या, जर तुम्ही 2025ची तयारी करत असाल तर 2025च्या तयारीला आत्ताच तुम्ही या ठिकाणी लागा. कारण डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे. डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये तुम्हाला ऑप्शनल आणि जीएस याची तयारी या ठिकाणी करावी लागते. तर ज्या ज्या विद्यार्थी मित्रांना इतिहास हा ऑप्शनल सब्जेक्ट घ्यायचा आहे तर अशा विद्यार्थी मित्रांनी हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या ॲप्लिकेशनवर ही जी आपली ऑप्शनलची बॅच आहे ती बॅच जरूर या ठिकाणी जॉईन करा. तर त्या बॅचमध्ये तुम्हाला मी पेपर 1 आणि पेपर 2 या ठिकाणी शिकवत आहे. त्याचे लेक्चर्स आपल्या या ठिकाणी लाईव्ह आणि रेकॉर्डेड स्वरूपात या ठिकाणी सुरू झालेले आहेत. तर जे कोण विद्यार्थी आहेत त्यांनी आतापासून ऑप्शनल निवडा. हिस्ट्री ज्यांचं ऑप्शनल आहे त्यांनी या बॅचला जरूर व्हिजिट द्या. पुढे जे विद्यार्थी जीएसची तयारी करतायत तर त्या विद्यार्थ्यांनी इतिहास या विषयाची जीएसची बॅच देखील आपल्या हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या ॲप्लिकेशनवर उपलब्ध आहे. लक्षात घ्या, यामध्ये आपण आर्ट अँड कल्चर, त्याचबरोबर भक्ती मुवमेंट, महाराष्ट्रातील संत चळवळ, आधुनिक भारताचा इतिहास, स्वातंत्र्य लढा, स्वातंत्र्योत्तर भारत आणि आधुनिक जग हे सगळेच कंटेंट इथं आपण कव्हर करतोय. आणि विशेष म्हणजे लेखनाचा सराव देखील या दोन्ही बॅचेसमध्ये आपण या ठिकाणी पूर्ण करणार आहोत. तर मित्रांनो जे पण 25ची तयारी करतात त्या विद्यार्थ्यांनी उशीर करू नका. आत्तापासूनच या ठिकाणी 2025चं टार्गेट ठेवून बॅचेस जॉईन करा आणि तुमचा अभ्यासाला गती या ठिकाणी द्या. तर मित्रांनो हे लेक्चर्स कसं वाटलं त्याबद्दल जरूर मेसेजमध्ये या ठिकाणी तुम्ही कमेंट या ठिकाणी करा. आणि याचबरोबर आपल्या मित्रांना देखील हे लेक्चर या ठिकाणी शेअर करा. हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हे ॲप्लिकेशन इथे या ठिकाणी सबस्क्राईब जरूर या ठिकाणी करा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.